शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ते नगरसेवक अपात्र ठरले. नेमकं घडलं काय, सगळं जाणून घेऊ. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेले नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांनी थेट अपात्रच ठरवलेत. म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांना पक्षात घेत मंत्री भरत गोगावले यांनी मोठी खेळी केली होती. अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक गोगावलेंनी आपल्या गळाला लावले होते. मात्र पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आलंय. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. नेमकं घडलं काय ते सविस्तर जाणून घेऊयात. रायगड जिल्ह्यात शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला संघर्ष कायम चर्चेत असतो. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील वाद सर्वश्रुतच आहे. म्हसळा तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे नगर पंचायतीचं राजकारण सुद्धा रंगतदार बनलं. या ठिकाणी नगराध्यक्षांसह 7 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश सुद्धा केला. मंत्री गोगावले यांनी स्वतः नगरपंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा फरहीन बशरत यांना त्यांच्या आसनावर सुद्धा बसवलं होतं. यावेळी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजीही केली होती. या घटनेमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या घटनेची दखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि गोगावलेंचे कट्टर तिथले शत्रू सुनील तटकरे यांनी घेतली. सुनील तटकरे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करून गटनेते संजय कर्णिक यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 7 नगरसेवकांचं थेट सदस्यत्वच रद्द करून टाकलं. पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवण्यात आला. या 7 नगरसेवकांना अपात्र केल्यानं आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. नेमकी अपात्रतेची कारवाई झालेले हे नगरसेवक कोण होते तेही पहा. नगराध्यक्ष फरहीन अजीज बशरत, कमल रवींद्र जाधव, मेहजबीन नदीन दळवी, असहल असलम कादिरी, सुमैया कौसम आमदानी, कादिर मसलाई, शाहिद जंजीरकर ही अपात्र नगरसेवकांची नावं आहेत. एकूणच या निर्णयानंतर आता निवडणुकांमध्ये नगरसेवकांची होत असलेली पळवापळवी तरी थांबणार का, हा एक प्रश्न उपस्थित झालाय. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.